सालियन मृत्यू प्रकरणी बातम्यांचा वेगवान आढावा सध्या आपल्याला घ्यायचा आहे। महत्त्वाच्या 80 घडामोडी पाहूया। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळून लावा, सतीश सालियन यांची मागणी। वर्षा निवासस्थानी भाजप आमदारांची डिनर डिप्लोमसी, मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांशी संवाद साधला। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी सक्रिय राहावं, महायुतीत वाद होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ, लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, विरोधकांची मागणी, तर विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा लोणीकरांचा आरोप। लोणीकरांना विधानसभेच्या कामकाजात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा आम्ही हे समजू की सरकार त्यांना पाठीशी घालतंय, आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। यंदाच्या आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षलींचा शिरकाव झालाय, त्यांना तात्काळ रोखायला हवं, शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांचा खळबळजनक दावा। मनीषा कायंदेंनी केलेल्या आरोपाची चौकशी करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ठाणे महापालिकेत वाढत्या लोकसंख्येनुसार नवे प्रभाग आणि अनुसूचित जातीच्या प्रभागांची संख्या 5 न वाढवा, एकतावादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसेंची मागणी। उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना पक्षात स्थान देणार नाहीत, राज ठाकरे पक्षात आल्यास उद्धव यांचं अस्तित्व संपेल, भाजप खासदार नारायण राणेंचं भाकीत, तर उद्धव ठाकरे मातोश्रीचा हिस्सा राज ठाकरेंना देणार का, राणेंचा खोचक सवाल। लढवय्या भावांची गोष्ट अनुभवायला नक्की या, मनसे नेते सचिन मोरे यांची फेसबुक पोस्ट, खास पोस्ट करत विजयी मेळाव्याला येण्याचं आवाहन। गिरगावमध्ये ठाकरे समर्थकांकडून बॅनरबाजी, मराठी माणसानं एकजूट आणि एकत्र होणं ही काळाची गरज असल्याचा बॅनरवर उल्लेख, हे बॅनर सध्या स्थानिकांचं लक्ष वेधून घेत आहे। अनिल परबांनी विधान परिषदेत चक्क लिंबू मिरची आणली, विधान परिषदेत लिंबू मिरची आणून परबांनी गोगावलेंना डिवचलं, पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंनी अघोरी पूजा केल्याचा आरोप। केडीएमसी निवडणुकीसाठी 31 जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करणार, संभाव्य प्रभाग रचनेची यादी सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा उपायुक्तांचा इशारा। हिंगोलीमध्ये नारायणा इंग्लिश स्कूल 2 वर्षांपासून अवैधपणे चालू, शिक्षण विभागानं या शाळेला 8 लाखांचा दंड ठोठावलाय, तर येत्या 8 ते 10 दिवसात शाळेला सील लावणार असल्याची शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती। राज्यामध्ये 8,213 गावांमध्ये शाळाच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर, 1,650 गावांमध्ये प्राथमिक तर 6,563 गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत, हजारो शाळांना वीज, पाणी आणि शौचालयाचीही सुविधा नसल्याचं समोर। अहिल्यानगरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांना जीवे मारण्याची धमकी, खासगी स्वीय सहाय्यक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज, कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। महायुती समन्वय समितीमध्ये महामंडळ वाटप जवळपास पूर्ण, ज्या आमदारांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली अशा आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना महामंडळ अध्यक्षपदावर नियुक्त करणार असल्याची सूत्रांची माहिती। नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना शुभेच्छा देणारे बॅनर अज्ञातानं फाडले, हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आले होते, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून ग्राहक बनून बेकायदेशीर रॅपिडो बाईकचा पर्दाफाश, रॅपिडो बाईकला अजून परवानगी नाही अशी बाईकस्वाराला जाणीव करून दिली। वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा, तर वाहतूकदार संघटनांना संप मागे घेण्याचं प्रताप सरनाईकांचं आवाहन। राज्यात बुधवारी कोरोनाच्या 16 नव्या रुग्णांची नोंद, जानेवारीपासून राज्यामध्ये एकूण 31,238 चाचण्या करण्यात आल्या असून त्यातून 2,533 रुग्ण बाधित आढळले। मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 998 रुग्णांची नोंद। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक 11 जागा जिंकत सहकार पॅनलचं जिल्हा बँकेवर वर्चस्व, आता परिवर्तन पॅनलचे पंकज यादव आणि अजय हलमारे 2 संचालकांनी सहकार पॅनलला समर्थन दिलं, त्यानंतर आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लक्ष।
राज्यामध्ये 11वी प्रवेशासाठी 3 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण. कॅप फेरीमध्ये 2,31,000 प्रवेश. तर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 ते 7 जुलैपर्यंत संधी. पश्चिम रेल्वेच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ 25% महागले. विक्रीस असलेल्या 14 प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या दरामध्ये 20 ते 25% वाढ. 13 रुपयांना मिळणारा वडा आता 18 रुपयांना मिळणार. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 2 विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ. वास्को द गामा आणि मुझफ्फरपूर एक्सप्रेस ऑगस्टपर्यंत, तर उधना आणि मंगळुरू एक्सप्रेस सप्टेंबरपर्यंत धावणार. बीडच्या शेलगावमध्ये पेरलेलं सोयाबीन बियाणं न उगवल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट. कृषी विभागानं पंचनामा करून बियाणं कंपनीकडून तात्काळ भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर. नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून तिलारी धरण 70% भरलं. हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्टचा इशारा, तर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. रत्नागिरीचं खोर्निळको धरण पूर्णतः भरलं, त्यामुळे सांडव्यातून फेसाळत जाणारं शुभ्र पाणी पर्यटकांचं लक्ष वेधतंय. रत्नागिरीतील खेड शहरात मुसळधार पावसाची हजेरी. खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी गाठली. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आलाय. मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. रखडलेल्या फ्लायओव्हरवरून पडणाऱ्या पाण्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप. मुंबई गोवा महामार्गावरील ठेकेदारांचा गलथान कारभार उघड. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात वाहणाऱ्या पर्लकोटा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. पर्लकोटा नदीच्या पुलाला पाणी लागल्यानं भामरागडमधील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 20 मधील रहिवाशी सोसायटीतील संरक्षक भिंत कोसळली. बाजूला सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन कामामुळे भिंत पडल्याची माहिती. पालघरच्या विक्रमगडमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत. टायरच्या ट्यूबवर बसून विद्यार्थ्यांचा प्रवास. नदीवर पूल नसल्यानं म्हसे गावातील विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास. कोल्हापुरातील बड्याची वाडी गावात रस्त्यांची दुरावस्था. आजीला बैलगाडीतून रुग्णालयात न्यावं लागल्यानं गावकऱ्यांचा संताप. प्रशासन रस्त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्यानं गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार. कोल्हापूरच्या पये गावात सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका. गावातील जमिनींसह घरांच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. जिल्हा प्रशासनाकडून दखल घेत तातडीनं पाहणी. गोंदियातील वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले असून 45,825 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नवापूर शेवगे गावात अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास. वारंवार पुलाची मागणी करूनही प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष. नागरिकांचा संताप. अकोला शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. तर हवामान विभागाकडून अकोल्याला 4 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील काही भागामध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. वाशिम शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फायदा होणार. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. भंडाऱ्यातील बायपास महामार्गाच्या कडा भरण्याचं काम सुरू. खासदार पडोळेंनी महामार्गाची पाहणी करत अर्धवट कामावर पुलाचं उद्घाटन न करू देण्याचा इशारा दिला. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पूर्णतः थांबवला. आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना चंद्रभागेत सुरक्षित स्नान करता यावं यासाठी केलेल्या नियोजनानुसार आजपासून पाण्याचा विसर्ग पूर्णतः बंद. यंदा दर्शन रांग गोपाळपूरमध्ये असूनही फक्त 4 ते 5 तासात विठुरायाच्या चरणांचं दर्शन होत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घेतलेल्या व्हीआयपी दर्शन बंदच्या निर्णयानंतर भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा माळशिरस तालुक्यातील माळीनगरमध्ये दाखल. तिथे उभं रिंगण संपन्न. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी अमरावतीतून स्पेशल ट्रेन रवाना. यावेळी रेल्वे स्थानकावर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि नवनीत राणांची उपस्थिती. धाराशिवमध्ये बँक मॅनेजरनं स्वतःवर चाकू हल्ला करत चोरीचा बनाव रचला.
लोक मंगल कोऑपरेटिव्ह बँकेतून 25 लाखांची रक्कम लंपास. पोलिसांकडून बँक मॅनेजरला अटक. गेमिंगमध्ये पैसे गमावल्यानं चोरी केल्याची आरोपीकडून कबुली. बीडच्या केसमध्ये गतिमंद मुलीवरती अत्याचार. आरोपी नानासाहेब चौरेला पोलिसांकडून अटक. महिला उपकेंद्रात नेऊन अत्याचार केला. धाराशिवच्या चिंचपूर बुद्रुकमधील मद्यपी शिक्षकाचं निलंबन. 28 जूनला शिक्षक पीएन मोहोळकर दारू पिऊन शाळेत आल्यानं पालक संतप्त. ठाणे महानगरपालिका शिक्षणाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांचं आंदोलन. राईट टू एज्युकेशन कायद्यानं शिक्षण मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांकडून शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या. नाशिकच्या मांडसांगवी येथील सेतू कार्यालयात घुसून 3 ते 4 जणांचा वकिलासह एकावर चाकूनं प्राणघातक हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड. जखमी वकिलानं एका हल्लेखोराला पकडलं तर दोघं फरार. गुन्हा दाखल. यवतमाळच्या बोरीअरब गावातील ग्रामस्थांचं विकास कामासाठी भीक मागो आंदोलन. वारंवार तक्रार करूनही गावातील समस्या निधीअभावी सुटत नसल्यानं संतप्त गावकऱ्यांचं आंदोलन. साताऱ्यामध्ये केंद्रीय जल आयोगाचं कंत्राटी कर्मचारी किमान वेतन मागणीसाठी संपावर. पश्चिम पुणे विभागातील पूरनियंत्रण यंत्रणा ठप्प. पुराविषयी योग्य माहिती मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. साताऱ्यामध्ये सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा. धर्मांतराला विरोध आणि धर्मांतर कायदा करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. एमडी प्रकरणात नेपाळमध्ये पळून जाणारं त्रिकूट जेरबंद. या गुन्ह्यामध्ये एकूण 31 लाखांचा मुद्देमाल जप्त. आरोपींना 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. गडचिरोलीच्या कोरची तालुक्यात उपचारासाठी गेलेल्या 26 वर्षीय युवतीची डॉक्टरकडून केबिनमध्ये छेडछाड. पीडितेच्या तक्रारीवरून डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या करडी गावातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा. कृषी पंपाला 12 तास वीज मिळावी या मागणीसाठी 25 शेतकऱ्यांचं आमरण उपोषण.